नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल। तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी उठून अंगणामध्ये पाणी वगैरे घातलं आणि लगेचच छोटीशी रांगोळी काढायला घेतली, कारण सायंकाळचा कार्यक्रम होता। तर म्हटलं चला सायंकाळी मोठी काढूया। सकाळी थोडी गडबड पण होती म्हणून छोटीशीच काढली। तोपर्यंत इकडे मला समया पण स्वच्छ करून घ्यायच्या होत्या, कारण सायंकाळी पूजेला त्या लागणार होत्या। तर ह्या ज्या आहेत ना, ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे, तर त्यांच्या हातून रास पूजण्याचा कार्यक्रम इकडे सकाळचा सुरू झालेला। तर म्हटलं चला तोपर्यंत सायूसाठी छान काहीतरी गरमागरम बनवते, म्हणजे कसं तिचं थोडंफार जरी पोट भरलेलं असेल ना, तर मग ती कोणाकडे पण खेळते दिवसभर, तिचं काही असं एवढा ताण पुरत नाही। पण त्यासोबतच मला हे काही खडे मसाले वगैरे होते, म्हणजे जे आता सायंकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणजे मसाल्यासाठी लागणार होते, ते पण भाजून घ्यायचे होते। तर ती पण तयारी एका साईडला सुरू होती, कारण मसाल्याचा सार पुन्हा पूर्णाचे मांडे वगैरे असतात, खीर वगैरे असते, तर ते पण सुरू होते एका साईडला। आणि मग लगेचच त्या दादांनी ना म्हणजे कानूमाता जी होती तिचं छानपैकी असं साज शृंगार केलेला आणि खूपच सुंदर दिसत होती। तर म्हणजे पहिले हिचं साज शृंगार करून घेतात आणि नंतर मग जेव्हा मुहूर्त असतो, म्हणजे 4 वाजताचा मुहूर्त होता, तर तेव्हा मग तिला चौरंगावर बसून आतमध्ये तिच्या मखरमध्ये ठेवल्या जातं। तर इकडे तोपर्यंत ना माझ्या जाऊबाई आणि मी, म्हणजे ह्या मोठ्या जाऊबाई आहेत, तर आमच्या दोघींच्या हातून तिला छान असे जोडवे वगैरे घातले, पुन्हा ओढणी वेणी वगैरे खूपच सुंदर दिसत होती। 1.5 दिवसातच असतं, पण 1.5 दिवसातच ना म्हणजे खूपच जास्त दणदण वाटतं। पुन्हा मग सायंकाळच्या वेळेला आरती वगैरे झाली ना की बाकीचे जे भावकीतल्या बाया वगैरे असतात त्या पण येतात, ओटी वगैरे पण भरतात, असं भरपूर छान हा कार्यक्रम असतो। नंतर मग सायूच्या पप्पांच्या हातून आतमध्ये तिला असं म्हणजे चौरंगावर असते, तर चौरंग ठेवून दिलेला 4 वाजताचा जो मुहूर्त होता त्या मुहूर्तावर। नंतर मग मी त्याच्यासमोर छान अशी छोटीशी रांगोळी काढली। आता रांगोळी मला अजिबात येत नाही, पण मोबाईलवरती बघून बघून छोटासा असा वेल काढण्याचा प्रयत्न केला। तर फायनल लुक असं काहीसं होतं देवीचं। नंतर इकडे लगेचच स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती। इकडे मसाल्याचा सार वगैरे बनवतात आणि इकडे माझी लेक बघा, तिला ड्रेस वगैरे घालून मी म्हणजे सगळ्यात पहिले तिला रेडी करून दिलं होतं, कारण नंतर मग मी म्हटलं आरामात आपण तयारी वगैरे करूया, साडी वगैरे घालूया। खूप सुंदर दिसत होती। इकडच्या घरातून तिकडे असं तिचं काही ना काही सुरू होतं। तोपर्यंत इकडे जे पूर्णाचे मांडे वगैरे असतात ना, त्याची पण तयारी सुरू होती। तर इकडे ना चुली म्हणजे चुलीवरती करतात, पुन्हा म्हणजे गॅसवरती बऱ्याच ठिकाणी करत असतील, पण आमच्या भागामध्ये ना चुलीवरती करतात। आणि भरपूर मोठी अशी पुरणपोळी असते, ते बघूनच मी थक्क झाली की आपल्याला असं कधीच जमेल काय माहिती, कारण साधं पुरणाच्या पोळी जरी आपल्या तव्यावरती करायचं म्हटलं की माझ्याकडे थोडीशी तुटते। पण असं खूप सुंदर यांनी म्हणजे पोळ्या वगैरे केलेल्या आणि फायनल लुक देवीचं असं काहीसं होतं। नंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर ना भावकीतल्या ज्या बाया वगैरे असतात त्या पण येत असतात, म्हणजे तिची ओटी वगैरे भरतात, हळदी कुंकू वगैरे देतात। तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता लग्नानंतर, म्हणून आमच्या दोघांच्या हातूनच ही पूजा वगैरे होती। खूप सुंदर असं वाटत होतं। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। इथून पुढचे जे पण व्हिडिओ आहे ते लवकरच मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल। तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, चलो बाय।